मुंबईच्या आकाशात आज आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन दिसणार आहे याची उत्कंठा सध्या शिगेला पोहोचलेली आहे। आपल्यासोबत परांजपे सर आहेत नेहरू प्लॅनेटोरियमचे। सर तुमचं खूप खूप स्वागत आहे। आणि आजचा दिवस हा किती महत्त्वाचा आहे, किती मोठा आहे, कारण आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन दिसतंय मुंबईकरांसाठी खरं तर ही पर्वणी आहे, काय म्हणाल? नाही, ही नक्कीच पर्वणी ह्याच्याकरता कारण हे स्थानक जे आहे ते जवळजवळ आपल्या डोक्यावरनं जाताना दिसणार आहे। कारण नाहीतर तसं 9 जानेवारी रोजीसुद्धा असं दिसलं होतं हे, पण ते क्षितिजाच्या फार वरती आलेलं नव्हतं। आणि हे जे स्थानक आहे आत्ता ह्यावेळी जेव्हा आपल्याला दिसेल ते आकाशात त्यावेळेस चंद्राच्या नंतर शुक्र आणि त्याच्यानंतर हा इतकं प्रखर असेल, म्हणजे प्रचंड प्रखर असेल, ते सहज दिसेल आपल्याला। आणि आपल्याला जर बघायचं असेल तर आता तुम्हाला हेही सांगतो की हे स्थानक जे आहे ते अहमदाबाद आणि चेन्नई या शहरांना जे जोडणारी रेष आहे त्या रेषेवरनं ते जाणार आहे, त्यामुळे ह्या भागातल्या सगळ्या लोकांना ते दिसू शकेल। तर ते आपल्याला उत्तर आणि पश्चिम ह्या दिशांमध्ये साधारण 6:30-7 वाजून 21 मिनिटांनी किंवा 22 मिनिटांनी तुम्ही बघायला सुरुवात करा आणि मग साधारण 2 मिनिटांनी म्हणजे 7 वाजून 23-23.5 मिनिटांनी तुम्हाला क्षितिजावरती ते जवळजवळ 10 अंशावरती दिसेल आणि मग वेगाने ते वरती जाताना दिसेल। आणि ते इतकं प्रखर असेल की तुम्ही जर बरोबर उत्तर किंवा उत्तरेच्या आकाशात तुम्ही बघितलं तर तुम्हाला ते सहज दिसेल आणि मग ते वर चढत जाईल आणि मग ते दक्षिण पूर्व आकाशामध्ये त्याच्यानंतर ते अस्ताला जाईल। हे टोटल खेळ जो आहे हा साधारण 4 ते 5 मिनिटाचा असेल, पण तुम्हाला बघण्याला मजा येईल कारण ह्या अंतराळ स्थानकामध्ये आत्ता सुनीता विल्यम्स आणि इतर 6 अंतराळ यात्री आहेत, काम करत आहेत ते। आणि नुकताच त्यांचा स्पेस वॉक पण झाला। आणि मी एक सगळ्यांना अशी विनंती पण करेन की जर तुम्हाला ते दिसलं तर छानपैकी त्यांना हात दाखवून तुम्ही सेल्फी काढून पाठवा आम्हाला, आपण त्यांना पाठवायचा प्रयत्न करूया। नक्कीच, पण त्या दिसतील इतक्या जवळ हे आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन असणार आहे का मुंबईच्या अवकाशात? सॉरी, काय ते? त्या दिसतील इथून जमिनीवरून त्या दिसतील असं काही आहे का? नाही, आपल्याला जमिनीवरनं त्या दिसणार नाहीत। तुम्हाला जमिनीवरनं दिसेल तो एक छोटासा ठिपका दिसेल, पण आपल्याला म्हणता येईल की आपण डायरेक्टली ते बघतोय की जिथे ते आहेत त्यांच्याकडे आपण डायरेक्टली बघतोय, तर हा एक अनुभव तुमच्यासाठी खूप छान असेल। कोणकोणत्या शहरामध्ये या आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनला जे आकाश संशोधन करतात किंवा जे खगोलशास्त्रज्ञ आहेत, अभ्यास करतात, आकाशाचा निरीक्षक असतात, त्यांना हे पाहता येईल? आता बघा कुठे कुठे दिसेल तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं की अहमदाबादपासून चेन्नईपर्यंतची जी रेष आहे, मग ह्याच्यामध्ये महाराष्ट्राचं म्हटलं तर नागपूरमध्ये आपल्याला दिसेल, त्याच्यानंतर सांगली, सातारा, कोल्हापूर किंवा आणि खालती आपण जेव्हा बंगलोर ह्या सगळ्या ठिकाणावरनं हे दिसणार आहे। पण ह्यांची उंची थोडी कमी जास्ती असू शकेल, पण पुण्या मुंबईच्या बाबतीत बोलताना कारण पुणे आणि मुंबई खूपच जवळ आहे, आपल्याला आकाशात ते बऱ्यापैकी वरती दिसेल, म्हणजे जवळजवळ 50 अंश आपल्याला क्षितिजाच्या वरती दिसेल। तर उघड्या डोळ्यानेही पाहता येईल कुणालाही? हां, आणि बघायचं जर असेल तर तुम्ही उघड्या डोळ्यांनीच पहा, फार तर बायनॅक्युलर घेऊ शकता, पण दुर्बीण अजिबात वापरू नका, कारण ते इतक्या वेगाने जाणार आहे की तुम्हाला ट्रॅक नाही करता येणार त्याला। तर हा जो बघायचा आहे तो तुम्ही नुसत्या डोळ्यांनी बघा, तुम्ही व्हिडिओ काढू शकता तुमच्या मोबाईलवरती। आम्ही अनेकदा असे प्रसंगावरती आमच्या मोबाईलने व्हिडिओ काढलेले आहेत, तर तुम्ही त्याचा नक्कीच व्हिडिओ काढू शकाल। अरविंद परांजपे साहेब, तुम्ही डायरेक्टर आहात नेहरू प्लॅनेटोरियमचे। आजचा दिवस तुमच्यासाठी किती मोठा आणि किती उत्साही आहात तुम्ही? बघा, ही जी गोष्ट आहे ना तर हे वरचेवर होत असतं। अनेक वर्ष आम्ही अंतराळ ISS म्हणजे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक जे आहे ते आम्ही अनेक वर्ष बघत आलेलो आहोत। त्याच्यानंतर जे हबल स्पेस टेलिस्कोप किंवा हबल दुर्बीण आहे ती बघत आलेलो आहोत, इतर सॅटेलाईट बघत आलेलो आहोत। पण ह्याच्यासाठी एक विज्ञान प्रसारक म्हणून जो माझा रोल जो आहे त्याच्यामध्ये मी असं म्हणेन की ह्या निमित्ताने जर अनेक लोकांनी त्यांना बघितलं तर त्यांच्यातली विज्ञानाची जागरूकता वाढेल। आणि तुम्हाला आता नुकतीच न्यूजही आलेली आहे की ह्या स्थानकावरती एक भारतीय पण जाणार आहे, त्याची एक न्यूज आलेली आहे। तर ह्या सर्व दृष्टीने आपल्या लहान मुलांना तुम्ही अवश्य दाखवा, त्यांच्यामध्ये त्याच्याबद्दलची जी एक जागृती करा ह्या विषयाबद्दल, आणि बघा। आणि शिवाय मग नंतर काही प्रश्न असतील तर आम्ही आहोतच त्याची उत्तरं द्यायला। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहतोय आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन मुंबईच्या आकाशात 7:20 दिसणार आहे आणि
मुंबई असो, पुणे असो किंवा नागपूर असो, इथे ते उघड्या डोळ्यानं सुद्धा पाहता येणार आहे. त्यामुळे उत्कंठा शिगेला पोहोचले. कॅमेरा पर्सन मनीष विचारेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.